हिवाळा सुरू झालाय आणि त्यासोबत सुरू झाली आहे लाडू बनवण्याची लगबग। तर मग लाडू बनवताना जर तुम्हाला पाक बनवता येत नसेल किंवा पाक चुकत असेल तर त्यासाठी एक साधी सोपी अशी ट्रिक आहे। कढईमध्ये सुरुवातीला 2 चमचे तूप टाकायचं। तूप वितळलं की त्यानंतर त्याच्यात गूळ टाकायचा। आता हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। तर मंद गॅसवरती गूळ वितळून घ्यायचा आणि त्यानंतर गुळाला अशा पद्धतीने फक्त फेस आला की लगेच गॅस बंद करायचा। अजिबात आपल्याला पाक बनवायचं टेन्शन घेण्याची गरज नाही। हा पाक अगदी पुरेसा होतो। लाडू खूप छान मऊसूद आणि खुसखुशीत असा तयार होतो। आता पाक आपण जे लाडूंचं सारण आहे त्याच्यात टाकायचा आणि त्यानंतर हवे तसे लाडू वळून घ्यायचे। पाणी वापरायची गरज नाही आणि त्यामुळे पाण्याचं आणि गुळाचं प्रमाण चुकतं की काय याची सुद्धा भीती नाही। फक्त तुपामध्ये गूळ टाकायचा, मंद गॅसवरती वितळून घ्यायचा आणि फेस येईल इथपर्यंत शिजून घ्यायचा। आता दुधी भोपळ्याचे जेव्हा आपल्याला पराठे बनवायचे असतात तर बऱ्याचदा आपल्याला हा प्रॉब्लेम येतो की पराठ्यांचं पीठ भिजून ठेवल्यानंतर पहिला दुसरा पराठा तर व्यवस्थित होतो, पण पुढचे पराठे बनवताना दुधी भोपळा हा खूप पाणी सोडतो आणि आपलं जे पीठ आहे ते अगदी सैल होत जातं आणि शेवटचा पराठा लाटेपर्यंत त्याचं थालीपीठ थापावं की काय असं होतं। तर मग असं होऊ नये ह्याकरता काय करायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे दुधी भोपळ्याचे पराठे बनवताना जेव्हा आपण पीठ भिजतो तर गव्हाच्या पिठासोबत ह्या पिठात टाकायचं आहे तांदळाचं पीठ आणि त्यासोबतच बेसन पीठ। तर तांदळाच्या पिठामुळे हे जे मॉइश्चर आहे किंवा हे जे पाणी आहे ते शोषलं जाईल आणि बेसन पिठामुळे आपले हे जे पराठे आहेत ते थोडे खरपूस व्हायला मदत होईल। दुसरी गोष्ट म्हणजे दुधी भोपळ्याचे पराठे असो, भाजी असो किंवा कुठलाही पदार्थ बनवण्यापूर्वी दुधी भोपळा थोडासा खाऊन पाहायचा। जर कडवट लागत असेल तर तो अजिबात वापरायचा नाही। तसा दुधी भोपळा हा शरीरासाठी हानिकारक असू शकतो। गुलाबजाम बनवताना आपल्याला बऱ्याचदा एक प्रॉब्लेम येत असतो, तो म्हणजे गुलाबजाम चिरतात किंवा त्याला तडे पडतात किंवा मग गुलाबजाम हे आतपर्यंत पाक शोषत नाहीत, कडक बनतात। तर याच्यासाठी एक साधं सोपं असं सोल्युशन आहे की गुलाबजामचं जेव्हा आपण पीठ तयार करतो, मग ते इन्स्टंट मिक्सपासून असो किंवा खव्याचं असो, तर हे पीठ भिजताना हे सैल भिजायचं। जेवढं सैल पीठ असेल तेवढे तुमचे गुलाबजाम छान मऊसूद होतील। सैल असं पीठ भिजलं की त्यानंतर गुलाबजाम वळताना हाताला तूप लावायचं। यामुळे गुलाबजामला अजिबात तडे पडणार नाही, खूप छान सॉफ्ट असे गुलाबजाम वळले जातील आणि सैल पीठ असल्यामुळे अगदी पटापट गुलाबजाम वळता येतात। तसंच हे गुलाबजाम तळल्यानंतर गरम पाकात टाकायचे। गरम पाकात टाकले तरच गुलाबजाम आतपर्यंत पाक शोषून घेतील आणि रसरशीत असे तयार होतील। चपात्या किंवा पोळ्या बनवताना काही जणांना एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे चपाती बनवल्यानंतर ती गरम असताना तर छान मऊ असते, पण जशी चपाती थंड होते तशी ती कडक होत जाते किंवा मग वातड होते। किंवा मग तुमच्या ज्या पोळ्या खूप छान पांढऱ्या शुभ्र येत नसतील तर त्यासाठी साधी सोपी गोष्ट करायची, ती म्हणजे अशी, एकतर कणिक मळताना त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं आणि त्यानंतर कणिक मळून घ्यायची। आता कणिक मळल्यानंतर ती 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवायची नाही, लगेच पोळ्या बनवायला घ्यायच्या, तरच पोळ्या पांढऱ्या शुभ्र येतील। आणि कणकेमध्ये तेल टाकल्यामुळे आपल्या ह्या ज्या पोळ्या आहेत किंवा चपात्या आहेत ह्या संपेपर्यंत छान मऊसूद अशा राहतात। आता पोळी जर टम्म फुगलेली हवी असेल तर त्यासाठी पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची, म्हणजे पोळी छान टम्म अशी फुगते। पोळी भाजत असताना तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, तेल लावून हा तवा पुसून घ्यायचा आणि त्यानंतर यावरती पोळी भाजायची, म्हणजे पोळी करपत नाही, खूप छान भाजली जाते। तसंच पोळी जेव्हा आपण भाजून ठेवतो तर ती सुरुवातीला अशा प्रकारे चाळणीवर ठेवायची आणि नंतर तुम्ही डब्यात ठेवू शकतात। मेथीची भाजी निवडताना एक खूप महत्त्वाची अशी काळजी घ्यायची असते, ती म्हणजे अशी की भाजी आपण तर निवडून घेतो पण आपण फक्त हिरवी पानं पाहतो। तर ह्या पानांवरती जर असे पांढरे डाग असतील तर ही पानं आपल्याला फेकून द्यायची आहेत, कारण पानांवरती जर पांढरे डाग असतील तर हे असतं आळ्यांचं किंवा बारीक अशा किड्यांचं घर। तर त्यासाठी जर मेथीच्या भाजीवरती असे पांढरे डाग असतील किंवा हे पानं पांढरे असतील तर हे पानं काढून टाकायची।
हॉटेलसारखी बिर्याणी जर आपल्याला घरच्या घरी बनवायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो भात आहे तो अगदी परफेक्ट बनायला पाहिजे. आणि भात परफेक्ट बनवायचा आहे तर त्यासाठी पाण्याचं प्रमाण योग्य झालं पाहिजे. तर जर तुम्हाला बिर्याणीसाठी भात बनवायचा असेल तर भात हा अर्धवट शिजवून त्याचं पाणी काढून घेतलं जातं. तर त्यासाठी आपल्याला पाणी किती वापरायचं आहे, जेवढे आपण तांदूळ घेतोय त्याच्यात 3 पट पाणी वापरायचं. म्हणजे 1 कप तांदूळ असेल तर 3 कप पाणी घ्यायचं. आता हे पाणी उकळायला ठेवल्यानंतर त्यात चवीपुरता मीठ टाकतोच, पण त्यासोबत आपल्याला टाकायचं आहे 5-6 थेंब लिंबाचा रस आणि 1 चमचा तूप. तूप टाकल्यामुळे आपला जो भात आहे तो छान मोकळा सुटसुटीत होतो आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे अगदी पांढरा शुभ्र असा तयार होतो. आणि अशा पद्धतीने जवळपास 70 ते 80% हा भात शिजून घ्यायचा. त्यानंतर याचं पाणी काढून घ्यायचं. आता पाणी काढल्यानंतर लगेच याच्यावर थंड पाणी टाकायचं. ह्यामुळे काय होईल, हा भात छान मोकळा आणि सुटसुटीत असा होईल आणि त्यामुळे आपली जी बिर्याणी आहे ती अगदी हॉटेलच्या बिर्याणीसारखी छान मोकळी सुटसुटीत अशी तयार होईल. पुऱ्या बनवताना, घारगे बनवताना किंवा मग भटुरे बनवताना हे पदार्थ जर तेलकट होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी एक छोटीशी युक्ती आहे. ती अशी की हे जे सगळे पदार्थ आहेत, पुरी असो, घारगे असो किंवा भटुरे असो, हे तळताना तेल चांगलं कडकडीत गरम ठेवायचं. गॅसची फ्लेम हायच ठेवायची. आणि दुसरी गोष्ट अशी की पुरी तेलात सोडल्यानंतर एका बाजूने एकदाच तळायची. म्हणजे एका बाजूने पुरी पूर्णपणे तळून घ्यायची, त्यानंतर ती उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा पूर्ण तळून घ्यायची आणि लगेच ती तेलातून बाहेर काढायची. यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही. बिर्याणीसाठी भात कसा बनवायचा हे तर आपण पाहिलं, पण पुलाव बनवताना आपण तांदूळ आधी शिजवून घेत नाही. बऱ्याचदा आपण डायरेक्टच पुलाव बनवत असतो. तर त्यामुळे पुलावमध्ये पाण्याचं प्रमाण अगदी योग्य होणं गरजेचं आहे. तरच आपला पुलाव छान मोकळा सुटसुटीत असा तयार होतो. तर ह्यासाठी आपण तांदूळ कोणता वापरायचा आणि पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं. पहिली गोष्ट म्हणजे तांदूळ तुम्ही बासमती वापरू शकतात किंवा कोलम वापरू शकतात. जे तांदूळ मोकळे सुटसुटीत होतात ते तांदूळ वापरू शकतात. तांदूळ अर्धा तास तरी भिजत ठेवायचा. ह्यामुळे पुलाव लवकर शिजतो आणि मोकळासुद्धा होतो. आणि त्यासोबतच पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, जर तुम्ही तांदूळ अर्धा तास आधी भिजत ठेवला असेल तर तांदूळाच्या 1.5 पट पाणी घ्या. म्हणजे 1 कप तांदूळ असेल तर 1.5 कप पाणी. आणि जर तांदूळ तुम्ही भिजत ठेवला नसेल तर तांदूळाच्या दुप्पट पाणी घ्या. म्हणजे 1 कप तांदूळ असेल तर 2 कप पाणी. ह्या प्रमाणात जर तुम्ही तांदूळासाठी पाणी वापरलं तर तुमचा पुलाव अगदी छान सुटसुटीत तयार होतो. आता थंडीच्या दिवसात लाडू बनवण्याची गडबड तर आहेच, पण त्यासोबतच अगदी किचकट काम आहे ते म्हणजे खोबऱ्याचा किस बनवणं. आता खोबरं जर किसायचं म्हटलं तर फूड प्रोसेसर असेल तर लवकर किसलं जातं, पण जर फूड प्रोसेसर नसेल तर किसणीने किती वेळ किसत बसायचं. तर हे खोबरं अगदी पटकन म्हणजे कमीत कमी अर्ध्या वेळेत किसलं जावं. ह्यासाठीची सोपी अशी ट्रिक आहे. ती म्हणजे अशी की खोबरं आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर हे गरम पाण्यात 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचं. यामुळे खोबरं छान मऊ पडतं. आणि 10-15 मिनटानंतर हे खोबरं पाण्यातून काढून घ्यायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं आणि मग हे खोबरं किसायला घ्यायचं. तुमचं लक्षात येईल की निम्मे वेळ आपल्याला खोबरं किसण्यासाठी लागतो. एरवी तुम्हाला जेवढा वेळ लागत असेल त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ लागेल. आणि आता हा जो खोबऱ्याचा किस आहे हा लाडूंमध्ये वापरण्याआधी आपण असंही भाजून घेतो, पण ह्यावेळी फक्त आपल्याला मंद गॅसवरती हा किस भाजून घ्यायचा. कारण याच्या जे पाण्याचं अंश आहे तो व्यवस्थित पूर्णपणे निघून जायला पाहिजे. यासाठी खोबरं मंद गॅसवरती खरपूस होईल आणि थोडंसं लालसर होईल इथपर्यंत भाजून घ्यायचं. जर मोठ्या गॅसवरती भाजलं किंवा मध्यम गॅसवरती भाजलं तर खोबऱ्याचा रंग बदलेल, पण त्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होणार नाही. त्यामुळे हे अगदी आवर्जून मंद गॅसवरती भाजायचं. पोहे बनवताना आपल्याला किती पोहे घ्यायचं याचं प्रमाण जर सुचत नसेल तर त्यासाठी एक साधी सोपी ट्रिक आहे. जेवढ्या लोकांसाठी पोहे बनवायचे तेवढे मूठ भरतील एवढे पोहे घ्यायचे. म्हणजे एवढे पोहे बरोबर प्रत्येकी 1 प्लेट भरून होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोहे छान चाळून घ्यायचे. आता हे पोहे भिजून घ्यायचे. ही जी प्रोसेस आहे ही सगळी आपल्याला सगळ्यात आधी करायची आहे. पोहे भिजवले म्हणजे धुवून घेतले की त्यानंतर मग आपले कांदा वगैरे चिरायला घ्यायचा. म्हणजे जेवढ्या वेळात आपला कांदा चिरून होतो तोपर्यंत हे पोहे अगदी व्यवस्थित भिजतात. दुसरी गोष्ट, पोहेंमधले जर शेंगदाणे छान खरपूस असे हवे असतील तर त्यासाठी सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घ्यायचे.
मध्यम गॅसवरती तळायचे आणि हे बाजूला काढून घ्यायचे आणि त्यानंतर पोहेंना फोडणी देऊन झाली, अगदी व्यवस्थित पूर्णपणे पोहे तयार झाले की त्यानंतर वरून हे शेंगदाणे टाकायचे. ह्यामुळे काय होईल, शेंगदाणे छान खरपूस राहतील. आता ऐन वेळी आपल्याला जर डोसा बनवायची फरमाईश आली तर काय करायचं, डोशाचं पीठ तर अवेलेबल नाही आहे. मग त्यासाठी घरात जर मुरमुरे असतील तर 4 वाटी मुरमुरे मिक्सरमधनं फिरून घ्यायचे, ते एका पातेल्यात काढायचे. त्यानंतर त्याच्यात 1 वाटी रवा टाकायचा आणि 1 वाटी फ्रेश दही टाकायचं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे याच्यात पाणी टाकून जसं डोस्यांचं पीठ असतं त्या कन्सिस्टन्सीचं हे पीठ भिजवून घ्यायचं. थोडंसं 10 मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे रवा छान फुलून येतो आणि त्यानंतर याच्यात इनो किंवा मग खाण्याचा सोडा टाकून आपण डोसे बनवू शकतो. यामुळे अगदी इन्स्टंट असे डोसे तयार होतील. जर समजा मुरमुरे अवेलेबल नसतील तर तुम्ही इथे पोहेसुद्धा वापरू शकतात. पोहे मिक्सरमधनं फिरून घ्यायचे आणि त्याच्यात रवा आणि दही टाकायचं. बरं, तसंच डोसे बनवताना याच्यात थोडंसं 2 चमचे बेसन पीठ टाकायचं, ज्यामुळे हे जे डोसे आहेत हे छान क्रिस्पी असे तयार होतील. तर मग ह्या होत्या आजच्या 10 टिप्स. ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा. ह्या टिप्स नक्कीच तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.